जातीवादी पक्ष जातीवादीच राहणार, याचा अर्थ असाच होणार. ऐन वेळेवर तुम्ही जर बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देणार, ज्याचा पक्षाचा संबंध नाही, तो दुसऱ्या पक्षातला माणूस इकडे येतोय, तर 100% अन्याय सर, 1001% अन्याय. छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयासमोर या ठिकाणी ठिय्या आंदोलन या ठिकाणी केल्या जात आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी काय दादा, काय नेमकं काय तुम्ही ते ठिय्या आरोप करत तुम्ही आता? माझं नाव श्री भंडारी साहेब. मी माझ्या महिला एससी वर्गातून तिकीट मागतोय सर. मी 22 क्रमांक, प्रभाग 22 मधनं. तुम्ही किती दिवसापासून भारतीय जनता पार्टीत काम करताय? सर मला गेले 2000 पासून मी भाजपचा कार्यकर्ता आहे साहेब. मी सक्रिय कार्यकर्ता आहे, सक्रिय सदस्य आहे. मी भाजपचा कधी 6 वेळा पदाधिकारी राहिलेलो आहे. आताही मी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस मध्ये काम करतोय सर, कार्यरत आहे मी आज मला 25 वर्षानंतर माझा प्रभाग सुटलाय सर. योगायोगाने मला आरक्षण मधून मला जर उमेदवारी दिली नाही गेली साहेब, तर मला सांगा माझ्यावर हा अन्याय नाही का? आणि मी तिथे आज इतक्या वर्षांनी पक्षाचं काम करून तर माझी जर ही परिस्थिती असेल, मला जर इथे येऊन भाजप कार्यालयात मला न्याय मागवतात, याच्यापेक्षा दुर्दैव एसटी समाजाचा अजून काही नसेल. आज माझा सगळा समाज पण मला म्हणतो की तू विरोधात काम करतो, पण मी बहुजनातला एकमेव नेता भाजपचा झेंडा घेऊन फिरतोय मी 25 वर्षापासून. आणि जर हे मला जर विचार करू शकत नसेल माझा, तर खरंच एसटी समाजाने इथं काम करून खरंच न्याय मिळणार नाही तुम्हाला. शेवटी जातीवादी पक्ष जातीवादीच राहणार, याचा अर्थ असाच होणार. बरं, मग मला सांगा नेमकं तुमचे तिकीट नाकारतोय कोणत्या ठिकाणी, करतोय कोण? पक्षाचे कोर कमिटी पदाधिकारी माननीय अतुल सावे साहेब, ते त्यांनी तिकीट नाकारले, दिलंय त्यांनी, फॉर्म पाठवून दिला फॉर्म तिकडे, आम्हाला विचारात सुद्धा नाही घेतलं यांनी. तुम्हाला थेट म्हणायचं की सावे जातीभेद करताय म्हणून? सर जातीभेद नक्कीच होणार ना सर. जर मला तुम्ही तिकीट दिलं नाही, मी जर तुमचा पक्षाचा पदाधिकारी एवढ्या दिवसांनी काम करतोय मी तुमच्यासाठी, मी एकनिष्ठपणे फिरतोय, सगळ्या गोष्टी केल्या, यांनी माझी चुकी दाखवावी, पक्षातली काही माझ्याकडनं असं चुक्या झाल्या ते दाखवा, काही मी कुठल्या दुकानदाऱ्या केल्या की पक्षाच्या नावाने कुठे जाऊन खराबा केला का काय केलं, उलट आमच्यावर गुन्हे दाखल करून घेतलेले आम्ही पक्षासाठी. आज आम्हाला पक्ष न्याय देत नसेल तर आम्ही काय करावं सर? ही भूमिका आमची योग्य आहे की नाही तुम्ही सांगा साहेब. पाठपुरावा करतात. 2 महिने झाले सर, मी माझा अख्खा परिवार घेऊन मी नोकरी सोडली सर. मी बँकेत जॉबला आहे, मी बँक नोकरी सोडून प्रचारात लागलेलो आहे. सगळ्याला आदेश दिला प्रचार करा म्हणून, सगळेजण मिळून आम्ही प्रचार करतो आणि तुम्ही अचानक जर आम्हाला असं करशाल तुम्ही, तर आम्ही काय करायचं साहेब सांगा सर? काय शेवटची मागणी काय? शेवटची मागणी, मला तिकीट द्या सर, न्याय द्या मला सर. कारण माझं काम नसेल, तुम्ही त्या कस्टमर, दादा 1 मिनिट तुम्ही मला बोलू द्या. मला त्या उमेदवाराची माझी त्यांनी योग्य ती बघावी की तो कशामुळे बरा, मी कशामुळे कमी, मला दाखवून द्यावं सर. मला तुमचं तिकीट का म्हणजे दुसऱ्याला का दिलं जातं? मला ते अजून त्यांनी काही क्लिअर केलेलं नाही. मी 4 दिवसांनी चक्रा मारतोय सर, पण हे कुठलीच गोष्टीत आम्हाला उलगडा करत नाही. आज अचानक बी फॉर्म देऊन टाकला समोरच्याला, तो भरून मोकळा झाला. मग आम्ही सर, आमची मागणी रास्त आहे की नाही सर मला सांगा तुम्ही, आणि मला न्याय दिलाच पाहिजे सर. कारण मी पक्षाचा एवढा जुना कार्यकर्ता, कोणी पक्का भाजपने सांगावं की श्री भंडारी जर भाजपचा कार्यकर्ता नसेल आणि याच्याकडून काय चुकलं असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी पक्षाकडून समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. मात्र आपण या ठिकाणी बघा की हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहून मागासवर्गीयात एकमेव श्री भंडारी असा आहे, सगळ्यांचा विरोध पत्करून मी भाजपचं काम करत आलेलं आजपर्यंत. आणि जर माझ्या सारख्या सोबत जर असं होत असेल तर नक्कीच मागासवर्गीयांनी भाजपमध्ये काम करू नये. डोळ्यात अश्रू आले साहेब, नक्की येणार. मी माझा अख्खा परिवार लावलेला इथं, माझे बायको, मुलं, आई, बहीण, भाऊ, पुरे फॅमिली घेऊन आम्ही प्रचाराला लागलेलो आहे. 2 महिन्यापासून प्रचार करतोय. ऐन वेळेवर तुम्ही जर बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देणार, ज्याचा पक्षाचा संबंध नाही, तो दुसऱ्या पक्षातला माणूस इकडे येतोय, त्याच्यावर गुन्हे आहेत, त्या माणसाचं आमच्यात काय आहे असं फरक ते जाणून घ्यावं पक्षाने, नंतर विचार करावा साहेब. पक्ष लागतोय, बाहेरचे उमेदवार लागतोय तुमच्या? नक्कीच तो पक्ष सोडून गेलेला उमेदवार आहे. तुम्ही फक्त काही कारणास्तव तुमच्या फायद्यासाठी म्हणून तुम्ही त्यांना तिकीट देताय, हे चुकीचं आहे. कार्यकर्त्यावर 100% अन्याय सर, 1001% अन्याय सर. याच्याने पक्ष वाढणार नाही, याच्यानंतर पक्षाची दुर्गतीच होणार. हे सर माझी हाय पक्षाला आणि साहेबाला बी, मी साहेबांचा एवढा निष्ठावंत आहे, साहेबाला मी विठ्ठल मानतो, मी देव मानतो, पण देवानी माझ्यासोबत असं करायला नको होतं साहेब, असं करायला नको होतं साहेब, माहिती का? असं नको करायला होतं. ही स्थिती आहे सध्या कार्यकर्त्यांची, कारण की डोळ्यात अश्रू कार्यकर्त्यांचे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. समजूत या ठिकाणी घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांची की पक्ष कुठेतरी जातीभेद करतोय असा देखील आरोप या ठिकाणावरून करण्यात आलेला आहे. अजून देखील समजूत घालण्याचं काम या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी हे बघा मंत्री अतुल सावे जे आहेत हे पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणाहून कार्यकर्त्याची समजूत घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की थेट आपण हे सगळे छत्रपती संभाजीनगरातील भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे, या कार्यालयातली सर्व दृश्य आहेत आणि या ठिकाणावरून मंत्री अतुल सावे जे आहेत यांचे जे निकटवर्ती आहे ते आपल्या या कार्यकर्त्याची समजूत घालत आहे. कारण की कुठेतरी एसटी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप देखील या ठिकाणाहून केला जात आहे. असा आरोपच या ठिकाणावर हा करताना मात्र
हा महत्वाचा विषय आहे की कुठेतरी या कार्यकर्त्यांना डावलल्या जात असल्याचाही आरोप या ठिकाणी केला जात आहे. समजूत या ठिकाणी घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या दरम्यान या ठिकाणी सगळा गोंधळ आता सध्या आपण पाहू शकतो. हे सगळा गोंधळ जो आहे हा छत्रपती संभाजीनगर शहरातील जे भारतीय जनता पार्टीचं मध्यवर्तीचं कार्यालय आहे अचानकपणे माजी उमेदवार दुसरे उमेदवाराला दिल्यामुळं हे आक्रमण झाले. पार्टीच्या नेत्यांनी आणि पक्षांनी या एका चांगल्या गरीब कार्यकर्त्याचा बळी दिला, एक मागासवर्गीय कार्यकर्त्याचा. हे लक्षात ठेवा, याचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावेच लागेल. साहेब नाही, माझा होतोय, माझा आत्मा साहेब, आत्मा जो होतोय माझा, माहिती का, माझा आत्मा जो होतोय माहिती का, किती वर्षाचा निष्ठा होता. हे अनाथ पक्ष पक्ष नसलेला बरा कधी पण त्याच्यापेक्षा आहे ना. मालूम है तो मेरा मालूम है मैंने कितना योगदान दिया. उसको उन्होंने मेरे साथ ऐसा अन्याय नहीं करना था. मालूम है मैंने मेरी गलती क्या है बताओ, इन्होंने मेरे को पता नहीं. निश्चित या ठिकाणून सगळी समजूत घालण्याचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी करण्याचं काम जे आहे